रात्रीचे 10 वाजले होते. हॉस्पिटलच्या आवारात बेसूर शांतता पसरली होती. फक्त कधी तर एखाद्या मशीनचा आवाज किंवा नर्सच्या पावलांचा हलका आवाज ऐकू येत होता. अशातच हॉस्पिटलसमोर एक रिक्षा येऊन थांबली. रिक्षातून अंजली खाली उतरली, पण उतरतानाच ती वेदनेने कळवळली. 9वा महिना आणि प्रस्तुती वेदना जोरात सुरू झाल्या होत्या. तिच्या कपाळावर घामाचे थेंब, डोळ्यात वेदना आणि एक विचित्र भीती होती. ताई, सावकाश. अशा अवस्थेत तुम्ही एकट्या आलात. बरोबर कोणाला तरी आणायचं. दादा, मी एकटीच आहे. ज्याचं कोणी नसतं त्याला प्रत्येक गोष्ट एकट्याने करावी लागते. रिक्षावाल्याच्या डोळ्यात पाणी आले. ताई, तुम्ही मला दादा म्हणालात. हा तुमचा भाऊ तुमच्याबरोबर आहे, रिक्षावाल्याने तिला आधार देत म्हटलं. तो तिला हळूहळू आत घेऊन गेला. रिसेप्शनवर बसलेल्या नर्सनी अंजलीची अवस्था पाहताच तात्काळ स्ट्रेचर मागवला. तो रिक्षावाला तिथेच थांबला. नर्सनी त्याला विचारलं, तुम्ही कोण? मी तिचा भाऊ आहे. तिने त्या रिक्षावाल्याकडे खालून वरपर्यंत पाहिलं, पण काही बोलली नाही. काही मिनिटातच तिला ऑपरेशन थिएटरकडे नेण्यात आलं. एका नर्सने रिक्षावाल्याच्या हातातील फाईल उघडली. नाव अंजली देशमुख. पतीचं नाव डॉक्टर विक्रांत देशमुख. ते नाव पाहताच ती नर्स क्षणभर थबकली. अरे, हे आपल्या विक्रांत सरांचं नाव नाही का? ती हळू आवाजात म्हणाली. दुसरी नर्सही आश्चर्याने म्हणाली, हो. पण मग ही? दोघींच्या नजरा एकदा फाईलकडे एकदा अंजलीकडे फिरत होत्या. हवेत एक वेगळा स्थान निर्माण झाला होता. या विक्रांत सरांच्या एक्स वाईफ तर नाहीत ना? तेवढ्यात एक नर्स घाईघाईने विक्रांतच्या केबिनमध्ये गेली. सर, एक डिलिव्हरी केस आली आहे. खूप सिरियस आहे. विक्रांतने थकलेल्या आवाजात उत्तर दिलं. डॉक्टर पाटीलना सांगा, त्या बघतील. नर्स थोडी थांबली आणि म्हणाली, सर, पेशंटचं नाव अंजली देशमुख आहे. ते नाव ऐकताच विक्रांत स्तब्ध झाला. त्याच्या हातातील पेन खाली पडला. डोळ्यासमोर भूतकाळाचे चित्र फिरू लागले. कॉलेजचा कॅम्पस, हसणारी बडबडी खट्याळ अंजली आणि शांत गंभीर विक्रांत. दोघांची मैत्री खूप सुंदर आणि निखळ होती. कॉलेजमधील सगळ्यांना त्या दोघांचं आश्चर्य वाटायचं. कारण विक्रांत शांत स्वभावाचा, तर अंजली खोडकर, खट्याळ, मस्तीखोर. नी त्या दोघांची पक्की मैत्री. काही मुली त्यांच्या मैत्रीवर जळायच्या, पण अंजलीवर त्याचा काहीच परिणाम व्हायचा नाही. कारण ती प्रत्येक गोष्ट मस्करीत घ्यायची. वेदांत मात्र अगदी तिच्या विरुद्ध. त्याला त्या मुलींचा खूप राग यायचा, पण अंजली त्याला प्रत्येक वेळेस शांत करायची. या मैत्रीतून वाढत गेलेलं प्रेम त्या दोघांनाही समजलं नाही. ते दोघे कधी एकमेकाच्या प्रेमात पडले. दोघे 12वीपर्यंत एका वर्गात होते. त्यानंतर अंजलीने BScला ॲडमिशन आणि विक्रांतनी MBBSला ॲडमिशन घेतलं. पण दोघांच्या प्रेमात कधीही दुरावा निर्माण झाला नाही. अंजलीने एका शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत झाली, कारण ती अनाथ होती. विक्रांत MBBS झाल्यानंतर दोघांनी लग्न केलं. सगळं किती सुंदर होतं. दोघे एकमेकांना समजून घ्यायचे. ते आनंदी जीवन जगत होते. पण म्हणतात ना, आनंद फार काळ टिकत नाही. तसंच काही त्यांच्या संसारालाही कोणाची तरी नजर लागली. एक दिवस हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी असल्यामुळे विक्रांतला यायला रात्रीचे 12 वाजले. अंजली त्याची वाट पाहत होती. आल्यानंतर तिने त्याला विचारलं, खूप वेळ केला. त्यांनी कंटाळून म्हटलं, आज हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे वेळ झाला आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर डॉक्टर पाटील यांचा मेसेज आला. अंजलीने ते पाहिले नी तिच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. त्या एका रात्रीने सगळं बदललं. मोबाईलवर आलेला मेसेज, अंजलीच्या मनात निर्माण झालेली शंका, या सर्वाबद्दल मात्र विक्रांतला काहीच कल्पना नव्हती. आता विक्रांतला रोज उशीर होऊ लागला. रोज उशिरा येणारा विक्रांत आणि अंजलीच्या मनात वाढत गेलेला अंतर, यातूनच दोघांमध्ये वाद निर्माण होऊ लागला. विक्रांत वैतागून म्हणाला, तू मला समजून घेत नाहीस अंजली. विक्रांत ओरडला होता. आणि तू मला काही सांगत नाहीस.
अंजलीचा आवाज तुटला होता. तुला मी असण्या नसण्याचा काही फरकच पडत नाही. माझं तुझ्या जीवनामध्ये काही महत्त्वच नाही. खोडकर अंजली एकदम शांत होत गेली. दिवसेंदिवस तिच्या मनात शंकेने घर केले. विक्रांतला आणखीन याची काही कल्पना नव्हती. एक दिवस विक्रांत असाच रात्री 1 वाजता घरी आला. अंजली जागीच होती. ती म्हणाली, विक्रांत, ही काय येण्याची वेळ झाली काय? त्यावर विक्रांत म्हणाला, आल्याबरोबर तुझी कटकट सुरू झाली का? अंजलीला त्याच्या बोलण्याचं फार वाईट वाटलं. तो फ्रेश होऊन आला आणि तिच्याशी काही न बोलता झोपून गेला. अंजलीला मात्र रात्रभर झोप आली नाही. हे आता जवळजवळ त्यांचं रोजचं झालं होतं. अंजलीने मनोमन काहीतरी विचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजलीने चहा नाश्ता बनवला. तिचा आवरून ती शाळेत निघून गेली. ती जाताना विक्रांत मात्र आणखी झोपलेला होता. ज्यावेळेस त्याला जाग आली त्यावेळेस त्यांनी सगळीकडं पाहिलं तर अंजली घरी नव्हती. नोकराकडून कळालं ती शाळेत सकाळी लवकर गेली. विक्रांतच्या मनात विचार आला, आजकाल आपलं तिच्याकडं फार दुर्लक्ष होत आहे. पण मी तर काय करणार? जबाबदारी वाढली आहे. त्यांनी अंजलीला फोन केला पण तिने फोन उचलला नाही. त्याच्या लक्षात आलं की रागावली आहे. आज संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करू हा विचार करून आवरून तोही हॉस्पिटलला निघून गेला. अंजली 5 वाजता शाळेतून घरी आली. आता तिला हे रोजचं झालं होतं. तिनं संध्याकाळचं जेवण बनवलं आणि विक्रांतची वाट बघत बसले, कारण आज त्याच्याशी बोलायचं असं तिनं ठरवलं होतं. पण रात्रीचे 2 वाजले तरी विक्रांत घरी आला नाही. ती हॉलमध्ये सोफ्यावर बसल्या बसल्या तिथेच झोपून गेली. 2:30च्या दरम्यान विक्रांत घरी आला. त्याच्याकडच्या चावीने दरवाजा ओपन केला आणि आत पाहिलं तर अंजली हॉलमध्ये झोपली होती. डायनिंग टेबलवर जेवण लावून ठेवलेलं तसंच होतं. त्याच्या लक्षात आलं की आज ही आपली वाट बघत झोपून गेली. मी आजही लवकर येऊ शकलो नाही. त्याने तिला अलगद उचललं आणि बेडरूममध्ये नेऊन झोपवलं. तो फ्रेश होऊन आला आणि तिच्या बाजूला झोपला. सुकलेला चेहरा पाहून त्यालाही कसं तरी वाटलं, पण इलाज नव्हता. तिच्याकडे बघता बघता त्याला कधी झोप लागली हे कळालंच नाही. त्याच्या रोजच्या वागण्याला अंजली कंटाळली होती. आज रविवार होता म्हणजे तिला सुट्टी होती. ती सकाळी उठली तर विक्रांत तिच्या बाजूला झोपलेला होता. तिच्या लक्षात आलं की ती हॉलमध्ये झोपली होती, म्हणजे यानेच मला आतमध्ये उचलून आणलं. ती काहीच बोलली नाही. खाली आली तर कामवाली मावशी आली होती. ती डायनिंगवरील सगळं उचलत होती. त्यावेळेस त्या म्हणाल्या, मॅडम, तुम्ही रात्री जेवला नाही? त्यावर तिने फक्त नकारार्थी मान हलवली आणि नाश्त्याच्या तयारीला लागली. विक्रांतला 9 वाजता जाग आली. त्याने पाहिलं तर अंजली बाजूला नव्हती. तो उठला, फ्रेश झाला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. डॉक्टर पाटील यांचा फोन होता. एक अर्जंट पेशंट आल्यामुळे त्यांनी त्याला फोन केला. तो तयार होऊन खाली आला. अंजली डायनिंगवर नाश्ता लावत होती. तो घाईत तसाच बाहेर निघाला. त्यावेळेस अंजली म्हणाली, विक्रांत, नाश्ता करून तरी जा. नाही, मला एक अर्जंट केस आहे, त्यामुळं जावं लागेल. तो पाठीमागे वळून न पाहताच म्हणाला आणि निघून गेला. अंजली मात्र डोळ्यात पाणी आणून त्याला बघत राहिली. त्याच्या रोजच्या वागण्याला ती कंटाळली होती. तिने म्हणून काहीतरी विचार केला आणि नाश्ता करून बाहेर पडली. ती आज एका वकिलाला भेटायला गेली होती. तिने त्यांच्याशी बोलून घटस्फोटाचे पेपर तयार केले. विक्रांत दुपारी घरी आला पण अंजली नव्हती. त्याने नोकराला विचारलं तर ती म्हणाली, बाईसाहेब 11 वाजता बाहेर गेलेत, आणखी आल्या नाहीत. अंजली 5च्या दरम्यान घरी आली तर तिला पार्किंगमध्ये विक्रांतची गाडी दिसली. त्यावरून तिला अंदाज आला तो घरी आला आहे. ती घरी आली. तिने आपली पर्स आणि त्या बाजूला ते पेपर ठेवले आणि फ्रेश व्हायला निघून गेली. विक्रांत बेडवर होता. तिने त्याच्याकडं पाहिलंही नाही. विक्रांतला आश्चर्य वाटलं. त्याचं लक्ष त्या पेपरवर गेलं. तो उठला आणि त्याने ते पेपर पाहिले तर त्याला धक्काच बसला. अंजली बाहेर येताच तो तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. हे काय आहे अंजली?
तुला जे हवं आहे तेच. तो आश्चर्यचकित झाला. म्हणजे तुला माझ्यापासून सुटका हवी आहे ना? काय बोलतेस तू? म्हणून तर तू रात्र रात्र घरी येत नाहीस. मी असल्या नसल्याचा तुला काही फरक पडत नाही. असल्या नात्यात राहण्यापेक्षा तू तुझ्या मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने. हे काय बोलतेस तू? तुला हेच तर हवं आहे ना? म्हणून तू रात्री 2-2 वाजेपर्यंत घरी येत नाहीस. अंजली, तू मला समजून घे. बस झालं विक्रांत. आजपर्यंत समजूनच घेत आहे. फक्त प्रत्येक वेळेस मी तुला समजून घ्यायचं. माझ्याही काही अपेक्षा, आकांक्षा आहेत ना? तुला माझ्यासाठी वेळ आहे? अंजली, माझं ऐकून घे. मला काही ऐकायचं नाही विक्रांत. बस झालं. जे काही पाहायचं होतं, जे काही ऐकायचं होतं, ते मी पाहत आणि ऐकत आले आहे. आता हे माझ्या सहनशीलतेच्या बाहेर गेलं आहे. तिच्या बोलण्याचा विक्रांतलाही राग आला. तुला माझ्यापासून सुटका हवी आहे तर ठीक आहे. त्यानेही रागात पेपर साईन केले. अंजलीच्या डोळ्यात पाणी आले, पण ती काहीच बोलली नाही. तिला वाटलं नव्हतं विक्रांत पेपर साईन करेल, पण त्याने तर कोणताही विचार केला नाही. हेच का त्याचं प्रेम? विक्रांतने पेपर साईन केले आणि घराच्या बाहेर पडला. तो पुन्हा त्या घरी आलाच नाही. ना त्याने अंजलीची कोणत्याही प्रकारे चौकशी केली. आज तिची अवस्था पाहून त्याला वाटलं, या अवस्थेला मीही कुठे ना कुठे जबाबदार आहे. तिला मी कधी समजूनच घेतलं नाही. उलट तिलाच दोषी ठेवून पेपर साईन करून निघून गेलो. तिचा पुन्हा कधी विचार केला नाही. ती कोणत्या अवस्थेत असेल? वर्तमानात परत. विक्रांतच्या डोळ्यात पाणी आलं. ती इथे आहे, तो हलक्या आवाजात म्हणाला. नर्सनी मान हलवली. क्षणभर तो गोंधळला. डॉक्टर म्हणून कर्तव्य की पती म्हणून भावना. पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं. प्रॉपर द ओटी. मी येतो, तो ठामपणे म्हणाला. ऑपरेशन थिएटरमध्ये अंजली वेदनेने तडफडत होती. तिचे डोळे अर्धवट उघडे होते आणि ती सतत एकच नाव घेत होती, विक्रांत, विक्रांत. आत आला. त्याने मास्क घातलेला होता, पण त्याचे डोळे सगळं सांगत होते. क्षणभर त्याने अंजलीकडे पाहिलं. तिची अवस्था काय बिकट होती. एक नर्स म्हणाली, सर, परिस्थिती खूप क्रिटिकल आहे. आपण दोघांपैकी एकालाच वाचवू शकतो. त्यावर विक्रांत म्हणाला, नाही, आपल्याला दोघांनाही वाचवायचं आहे. डॉक्टर पाटील म्हणाल्या, सर, कसं शक्य आहे? तो मनातच म्हणाला, मला परत त्या दोघांना गमवायचं नाही. आणि मनातल्या मनात म्हणाला, आज काही झालं तरी तुला आणि आपल्या बाळाला मी वाचवणारच. ऑपरेशन सुरू झालं. प्रत्येक सेकंद जणू 1 वर्ष वाटत होता. बाहेर ताण, आत संघर्ष आणि काही वेळानंतर एका बाळाच्या रडण्याचा आवाज संपूर्ण हॉस्पिटलमध्ये घुमला. नर्स आनंदाने म्हणाली, सर, मुलगा झाला. विक्रांतच्या डोळ्यात अश्रू आले, पण लगेचच त्याची नजर अंजलीकडे गेली. ती बेशुद्ध होती. तिची अवस्था अजूनही गंभीर होती. अंजली, डोळे उघड. विक्रांतचा आवाज थरथरत होता. तू मला अजूनही माफ केलं नाहीस आणि मीही नाही. अजून खूप काही बोलायचं आहे आपल्याला. मशीनवरची लाईन हळूहळू स्थिर होत होती. सगळे डॉक्टर प्रयत्न करत होते आणि अचानक अंजलीच्या बोटाने हलकीशी हालचाल केली. विक्रांतने तिचा हात घट्ट पकडला. ऑपरेशनला काही तास झाले होते. रात्र संपत आली होती. हॉस्पिटलच्या खिडकीतून हलकासा सूर्यप्रकाश आत येऊ लागला. खोलीत शांतता होती. फक्त मशीनचा नियमित बीप बीप आवाज ऐकू येत होता. अंजली अजूनही बेशुद्ध अवस्थेत होती. विक्रांत तिच्या बेडजवळ बसला होता. रात्रभर जागाच. त्याचे डोळे लाल झाले होते. चेहऱ्यावर थकवा होता, पण नजर मात्र सतत अंजलीवर होती. त्याच्या हातात अंजलीचा हात होता. जणू तो हात सोडला तर ती पुन्हा दूर जाईल अशी भीती त्याला वाटत होती. हळूहळू अंजलीच्या पापण्या हलू लागल्या. तिच्या बोटांनी हलकी हालचाल केली. विक्रांत लगेच जागा झाला. अंजली, त्याचा आवाज हळवा, थरथरणारा. अंजलीने डोळे उघडले. सगळं धूसर दिसत होतं. थोड्याच वेळात तिची नजर स्थिर झाली आणि तिच्यासमोर बसलेला विक्रांत दिसला. क्षणभर ती स्तब्ध झाली.
जणू तिला विश्वासच बसत नव्हता. विक्रांत, तिचा आवाज खूपच हलका होता. तो हलकसं हसला, पण डोळ्यात अश्रू होते. हो अंजली, मीच. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली, पण त्या शांततेत हजारो भावना होत्या. राग, वेदना, प्रेम आणि एक खोल रिकामेपणा. अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. तू इथे? तिने कष्टाने विचारलं. विक्रांतच्या हृदयाला तो प्रश्न जखम करून गेला. तो हलक्या आवाजात म्हणाला, कारण अजूनही माझं सगळं काही इथेच आहे. अंजलीचे अश्रू वाहू लागले. मी खूप चुकीचं समजलं तुला. तिचा आवाज तुटत होता. मी तुझं ऐकलंच नाही, फक्त शंका घेत राहिले आणि सगळं संपवलं. विक्रांतने तिचा हात अजून घट्ट पकडला. नाही अंजली, चूक फक्त तुझी नव्हती. मीही तुला वेळ देऊ शकलो नाही, तुला समजवू शकलो नाही. तुला माझी गरज होती, पण मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही. उलट तुला कारण न विचारता मीही रागाच्या भरामध्ये पेपरवर साईन केली. क्षणभर तो थांबला आणि मग म्हणाला, त्या रात्री ज्या डॉक्टरांचे मेसेज तू पाहिले, ती एक सिरियस केस होती. एका लहान मुलीचं ऑपरेशन चालू होतं. मी सतत त्यांच्यासोबत बोलत होतो. अंजलीचे डोळे मोठे झाले. तिला सगळं आठवू लागलं. तिची शंका, तिचा राग, तिचा निर्णय आणि मी काय केलं. ती स्वतःलाच दोष देत म्हणाली. विक्रांतने हलकंसं तिच्या ओठावर बोट ठेवलं. त्यावेळेस मी तुला कारण विचारायला हवं होतं. पण कोणताही विचार न करता मी तुलाच दोष दिला. अंजली पुढे काही बोलणार. शांत, आता काही बोलू नकोस. तो थोडासा पुढे झुकला. आपण दोघंही तुटलो होतो अंजली. पण आज त्याने हलकंसं स्मित केलं. पण तू मला आपल्या बाळाबद्दल एक वेळेस तरी सांगायचं होतंस. काय सांगणार? आपला घटस्फोट झाल्यानंतर 15 दिवसांनी मला समजलं मी आई होणार आहे. पण त्यावेळेस खूप वेळ झाला होता. मला वाटलं तुला सांगावं, म्हणून मी तुला भेटण्यासाठी कॉल केला. पण तू भेटण्यास नकार दिला. मला वाटलं तुझ्या आयुष्यात मी नकोच होती. म्हणून मी ठरवलं होतं, मी आपल्या बाळाचा सांभाळ करेल आणि तुझी आठवण म्हणून राहिलेलं आयुष्य त्याच्यासोबत घालवेल. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. त्याच्याबरोबर तिच्या बोलण्याने विक्रांतच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले. सॉरी, इट्स ओके विक्रांत. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. आज आपल्याला पुन्हा एक संधी मिळाली आहे, विक्रांत म्हणाला. अंजलीच्या डोळ्यात अश्रू आले. तेवढ्यात नर्सनी एक छोटंसं बाळ त्यांच्याजवळ आणलं. मॅडम, तुमचा मुलगा. अंजलीच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला. तिने थरथरत्या हाताने बाळाला स्पर्श केला. विक्रांत तिच्याकडे पाहत होता. आपलं बाळ. अंजली, तो हळूच म्हणाला. अंजलीने त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत आता राग नव्हता, फक्त प्रेम आणि एक नवीन सुरुवात होती. आपण पुन्हा सुरुवात करू शकतो का? ती हलक्या आवाजात म्हणाली. विक्रांतच्या चेहऱ्यावर शांत हसू उमटलं. आपण कधीच दूर नव्हतो अंजली, फक्त हरवलो होतो. त्याने तिचा हात हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने आपल्या बाळाला हलके स्पर्श केला. त्या क्षणी तिथे उभे असणाऱ्या सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, पण ते आनंदाचे. ते कुटुंब एकत्र आल्याचे, एक दुरावलेले प्रेम जवळ आलेल्या भावनेचे. विक्रांतच्या डोळ्यात ही अश्रू होते. त्याने कधीही विचार केला नव्हता की त्याचं कुटुंब पुन्हा एकत्र येईल, त्याच्या जीवनामध्ये एवढा मोठा आनंद येईल. तो तर अंजली गेल्यापासून जगायलाच विसरला होता. फक्त त्यांनी स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं होतं. तो फक्त तिच्या आठवणीवर जगत होता आणि तीही, जरी तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला तरी ती त्याला कधीच विसरू शकली नाही. तो निर्णय म्हणजे चुकीच्या समजुतीतून घेतलेला निर्णय होता. विक्रांतच्याही लक्षात आलं होतं, कुटुंबाला वेळ देणं किती महत्त्वाचं असतं. फक्त प्रत्येक वेळेस काम, पैसा महत्त्वाचा नसतो, तर आपली नाती जपणंही तितकंच महत्त्वाचं असतं. यापुढे कुटुंबाचा वेळ कुटुंबाला देण्याचं मनोमन ठरवलं होतं. नी कधीही नाती दूर न जाऊ देण्याचा त्याने ठाम निर्णय घेतला होता. आज अंजलीला 8 दिवस झाले होते.
आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. विक्रांत अंजली आणि आपल्या बाळाला घेऊन घरी गेला. अंजली घराकडे आश्चर्याने पाहतच राहिली, कारण विक्रांतने पूर्ण घर एका नव्या नवरीप्रमाणे सजवून घेतलं होतं. आपल्या बाळाच्या आणि पत्नीच्या स्वागतासाठी आज त्या घराला घरपण आलं होतं. आज पुन्हा नव्याने त्याचं प्रेम अमर झालं होतं. चुकीच्या समजुतीतून घेतलेला कोणताही निर्णय धोकादायक असतो. त्यामुळे प्रत्येकाने निर्णय घेण्यापूर्वी आपण जी चुकीची समजूत करून घेतली आहे ती खरंच योग्य आहे का याची शहानिशा करणं तेवढंच गरजेचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.